पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशात निरोगी महिला सशक्त भारत आणि 8व्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा शुभारंभ. महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं आरोग्य अभियान. नवा भारत कुठल्याही अण्वस्त्रांच्या धमकीला घाबरत नाही असं सांगत भारत मातेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आजपासून भाजपाकडून देशव्यापी सेवा पंधरवड्याचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीत करणार विविध उपक्रमांची सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा. दोन्ही नेत्यांची दूरध्वनीवरून चर्चा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. मराठवाड्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ. 40,000 गावांना आदर्श गावं करण्याचे उद्दिष्ट. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट मानांकनात भारताचा दबदबा कायम. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाची क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज.